शेवट तो भला माझा बहु गोड झाला, शेवट माझा गोड झाला म्हणून याजसाठी गेला होता अट्टहास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. शेवट गोड महाराज महत्वाचा आहे, शेवट गोड महत्वाचा आहे. पडता जडवारी दासी आठवावा हरी, मग तो होणे दिसीन आड घाली सुदर्शन. नामचिंतनामध्ये परमार्थामध्ये गळ्यामध्ये माळ असणं, परमार्थ करणं, देवदेव करणं, याच्यामध्ये शेवट होणं म्हणजे गोड झाला. पंढरपूरच्या वारीला जाता जाता मरणं, तिकडं मरत नाही इकडे येऊन मरत, शेवट थोडाच गोड आहे महाराज. चांगल्या गोष्टीमध्ये चांगल्यासाठी देहत्याग होणं म्हणजे शेवट गोड होणं. जनहितासाठी देहत्याग करणं म्हणजे काय गोड होणं? शेवट गोड होणं. लक्षात आहे? शेवट गोड, शेवट गोड म्हणजे लक्ष्म्याचे उंडे खाऊन मरणं शेवट गोड. कोण म्हणलं तुला? माय म्हणली सकाळी 3 उंडे खाले गचकून मले, ते शेवट गोड झाला होय. गोड खाऊन मरणं म्हणजे गोड नाही. आयुष्यामध्ये चांगलं वागून मरणं म्हणजे शेवट गोड. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजांच्या मायरा, भेटे रकमाईच्या वरा परिहार झाला. अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजांच्या मायरा, भेटे रकमाईच्या वरा. विठोबा रकमाई 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 वाणी घेतोय आता गेली आता घेऊ धनी आलो निजांच्या मायरा, भेटी रकुमाईच्या वरा. अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. ज्यांचा असणारं गोड जेवण आहे तो गोविंदरावजी आता ये लोकातून परलोकामध्ये निघून गेले. खूप खूप अवघड आहे. माणसाचं जीवन जाणं म्हणजे तितकं सोपं नाही. मरत असताना महाराजांना फार वर्णन केले. एका एका केसाला 1000 इंच चावले इतकं दुःख होते जीव निघून जायला मधून. किती? आता किती केस आहेत आपल्या अंगावर? कोण मोजले तर? महाराज म्हणजे 3.5 कोटी आहेत. किती आहेत? 3.5 कोटी आहेत. उद्या मोजून या तुम्ही, समजा कमी जास्त काही म्हणलं तुमच्या शंका असेल मनामध्ये तर. माणसाच्या शरीरावर रोमांच ज्याला असणारे केस निघायची जागा म्हणतात ते 3.5 कोटी आहेत. एक जण मला टकल पडले जरा कमी झाली असतील, पण तिथं ते छिद्रत आहेत ना तशाला तसे. ते दीपक महाराज येरी म्हणाले तुम्हाला, यालो म्हणले खडीची गाडी आली. कोणती? सभा मंडपाची. बरोबर, जाऊ दे आता काय. ऐका ना मला. असो एका एका केसाला 1000 इंच चावले इतकं दुःख होते, प्राण निघून जायला. तितकं सोपं आहे का? पण महाराज ज्यांनी परमार्थ केलाय ना त्याचं देव सारलं करते. देव झाकल्या घटीचा दिवा. महाराज ते कधी जाईल भजन करीत करीत ते कळत नाही कधी जाईल ते. काय खिपटून 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 सगळं गाव कंटाळते, घरचे कंटाळते. बैल म्हणे कर, मरतात तरी बरे, बेंडके टाकीते तरी मरत नाहीत काय. आणि काय महाराज चालता बोलता, ते सकाळी बोलला दर्शनाला आलता आणि कसा म्हणजे काय चालता बोलता जाते. त्या मरणाला किंमत आहे.
परमार्थ करत करत, बोलत बोलत, चालत चालत, नामचिंतन करीत करीत ज्याचा प्राण निघून गेला त्याचा शेवट गोड झाला. आज गोविंदरावजी या लोकांमध्ये नाही आहेत, पण तिथून सुद्धा आपल्याकडे पाहत असतील. आजच्या दिवसापर्यंत माणूस इथं राहत असते. मेल्यानंतर 3 तासाला यमाचे दूत आपल्याला इथून नेतात. मेल्यावर पुन्हा लक्षात राहू द्यायचं, तुम्ही गरुड महापुराण जर कधी वाचलं असेल, ऐकलं असेल, मेल्यानंतर 3 तास माणसाच्या शरीरामध्ये प्राण राहते. 3 तास डोळ्यातला काही वेळा निघून जाते, कानातला काही वेळा निघून जाते, असं हातापायातला काही वेळा निघून जाते. 2-3 तासानंतर त्याच्याकडे कोणी नाही पाहिलं तर मग ते ताटून जाते. माणसं म्हणले कवा मेलं होतं की ताटवून गेलं, त्याच्या मांड्या वाकत नाही, पाय वाकत नाही, गुडघे वाकत नाही. मग काही कालांतराने त्याच्यामध्ये ती प्राण राहते हवा रूपानं. पंचप्राण आहेत नाही, व्यान, समान, अपान, उदार, 5 प्राण आहेत. ते 5 रूपाचे 5 प्राण निघायला 3 तास लागतात. यमाचे दूत 3 तासाला असणारा आपला प्राण काढतात. यमाचे दूत त्याला धरतात. पुण्य करणाराला आदरान नेतात आणि पाप करणारा माडी ती तोडी ती झोडी ती निष्ठोर आणि यमाचे किंकर बहुसाल. पाप करणारा मारीत 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 मेलं त्या दिवशी यमपुरीत नेतात आणि यमपुरीमध्ये सोडून देतात. यमराजा सभा भरीत आहे, त्याच्या पाप पुण्याचा झाडा घेते. पुण्य किती केले, पाप किती केले. आणि माणूस मेल्यावर 3री दिवशी त्याला पुन्हा खाली आणून सोडते, त्याच्या आत्म्याला पुन्हा खाली आणून सोडते. म्हणून माणूस मेल्यावर 3री दिवशी राख सावडीते. तुमच्याकडे केव्हा सावडीते मला माहित नाही. किती दिवशी? मेलेल्याच्या 3री दिवशी. समजा ते आदल्या दिवशी मेलाय, 2री दिवशी त्याची मौत केली तर मग 2री दिवशी मौत केली त्याच्या. पण मेल्याच्या 3री दिवशी राख सावडली पाहिजे. नियम आहे त्याचा. 3री दिवशी त्याला महाराजाचे प्रमाण आहे. काही काही जण ते मडकं घेतलं की 3-5 प्रदक्षिणा घालते. तुका मारुतीला घालायला महाराजाची प्रमाण आहे, त्याला 3च घातल्या पाहिजे. आमच्या इकडे 5 घालते, तुमच्या इकडे 3च घालते. 3च घातल्या पाहिजे, बरोबर आहे. 3. आता काही काही नियम आहेत. माणसं म्हणतात नाही हो, म्हणजे तसं काही काही नियम पाळी जा आणि त्याला 3री दिवशी आणून सोडते. 3री दिवशी 8:30 ते 9च्या अंदाजामध्ये त्याला मृत्यू लोक खाली आणलं असते. म्हणून 3री दिवशी राख 8च्या आधी सावडीत, सरासरी 8 वाजता. 8च्या पुढे जाऊ देत. तुमच्याकडे कधी माहित नाही मला, पण 8 वाजता सरासरी. आणि महाराज ते पाहते तर आपलं तिथं काही शिल्लक नाही. मग तो आत्मा परेशान होत्यात, आपण कुठं थांबावं, कुठं थांबावं, कुठं थांबावं. जे मडकं फोडलेला दगड असते त्याच्यामध्ये आत्मा जाऊन बसते. त्याला आस्मा म्हणते. त्याला काय म्हणते? आस्मा म्हणते. त्या दगडामध्ये आत्मा जाऊन बसते. मग ते दगड सुद्धा चांगल्या जागचा घेतला पाहिजे. जिथं संतचे नजर लागली, देवाच्या दारात असेल, जिथं साधू संताचे पाय लागले असतील, अशा जागचा घेतला पाहिजे. बेरबारच्या पुढचा घेतला नाही पाहिजे. कारण का ते आस्मा आहे, त्याची पूजा करावी लागते. त्याला 10 दिवस कुठला घे जाऊ नये दीपक महाराज. नाही तो माणसं कुठलाही दगड घेते, घेऊ दे म्हणला, त्याला काय व्हायला, कुठल्या घे जाऊ नका. ते दगड म्हणजे त्याचा प्राण आहे. आता 10 दिवसाचा तो आस्मा आहे आणि तो त्या दगडामध्ये जाऊन बसतो. आणि ते दगड आपल्या दारामध्ये कुठंतरी बाहेर असं बाजूला असला पाहिजे. आमच्या इकडे येड्या बावडीला बांधते, तुमच्या इकडे काही मला माहित नाही. आणि आमच्या इकडे येड्या बावडीला बांधते, तिथंच राहतं टांगून. ते तिथंच आस्मा 10 दिवस त्याच्यामध्ये राहतं. त्या आस्म्याला, त्या दगडाला 10 दिवस ज्यानं पाणी पाजविले प्रेताला, ज्यानं आपल्या आई वडिलाला पाणी पाजवले, त्यानं अंगठ्याकून तीळ टाकून त्याच्यावर 10 दिवस पाणी सोडलं पाहिजे. जेवत असताना पहिला असणारा घास नैवेद्य त्याला दाखवला पाहिजे. असं केलं पाहिजे, आत्म्याला शांती मिळते. असं केलं पाहिजे. आमचा ते येड्या बाबळीला राहते आणि येड्यासारखं इकडे हिंडते सांच्या पारी घेत यानं 10-14 दिवस घर सोडू नये. नियम आहे त्याचा, 14 दिवस घर सोडू नये. आणि मग त्यानं तिथं बसून राहिलं पाहिजे जाग्यावर. मग त्या 10 दिवस राहतं. 10व्या दिवशी ते गंगेवर आसमान येतात. तो आत्मा त्याच्या पाठीमागं जातो. 10व्या दिवशी विसर्जन केलं, ज्यानं पाणी पाजवले त्याच्या पाठीमागं आत्मा येतो. आणि मारुती मंदिरात त्याला बसते. डायरेक्ट घरी आणत नाहीत. आल्या मारुती मंदिरात जाते. आणि मारुती मंदिरात गेल्यानंतर आत्मा तिथं थांबतो. 13 दिवसापर्यंत आत्मा इथं राहतं आपल्या दारात. 13 दिवस काय काय करायलेत पाहतेत, काय काय करायले. आणि 14व्या दिवशी आज आत्मा इथून निघून जातो. आज इथून निघून जातं. म्हणून 13व्या दिवशी उदक शांती करते. त्या घरामध्ये देवबापा मंत्रयुक्त असणार महाराज तिथं उदक शांती करते. 13व्या दिवशी काही काही गोष्टी घडतात. आणि 13 दिवस जे वडिलाच्या आईच्या नावावर जे काय केले, पुत्रासी पर्वकाळ, महाराज म्हणले लेकराला जो पर्वकाळ आहे ना, माय बाप मेल्यानंतर ते 13 दिवसामध्ये काय अन्नदान केले ते वडिलाला आईला पावन होत असते. मग 13 दिवसामध्ये परमार्थ केला पाहिजे, हरिपाठ घेतला पाहिजे, गरुड पुराण असलं ते लावलं पाहिजे, घरी असणारं नामचिंतन केलं पाहिजे, आलं त्याला असणारं सोय केली पाहिजे, निदान तोंडानं तरी चांगलं बोललं पाहिजे. आणि निदान 13-14 दिवस तरी घरामध्ये भांडणं किरकिऱ्या नाही झाल्या पाहिजे. आणि तो आत्मा आज इथून निघून जातं.
पुन्हा लक्षात राहू दे जा. तिथं गेल्यावर मेलेल्या आत्म्याला महिन्याला एकदा खायला असते. कधी? त्याला भूकच लागत नाही, महिन्याला एकदा भूक लागते. आपल्याला 3दा लागते दिवसातून, पण तिथं महिन्याला एकदा भूक लागते महिन्याला. आणि तिथं गेल्यानंतर ज्यानं अन्नदान केले त्याला जेवायला असते, बाकी कोणलाही नसते. बरं, कीर्तन केले त्यालाही नाही. तुम्ही म्हणा भजना टाळ घेऊन उभं राहिलं त्यालाही पण नाही. जेवायला ज्यानं अन्नदान आपल्या हातानं घडले त्यालाच फक्त जेवायला तिथं असते. कर्ण मेला, कर्ण माहिती आहे ना तुम्हाला? कर्णासारखा उदार नाही, कर्ण मेला आणि मेल्यानंतर यमपुरीत गेला. आणि कोणी असू द्या, पुण्यवान असू द्या, कीर्तन करणार असू द्या, त्याला 1 वर्षभर यमपुरीतच राहावं लागते. त्याला स्वर्गाची प्राप्ती 1 वर्षभर होत नाही. खुर्ची टाकून दिली यम त्याला, रोज दर्शन घेईल, त्याची पूजा करेल, पण त्याला यमपुरीत वर्षभर राहावं लागते, वर्षभर. आणि मग त्याला त्या यमपुरीमध्ये अशी खुर्ची टाकून दिली कर्णाला. उदार होता कर्ण. आणि कर्णाला 1 महिना झाल्यावर भूक लागली. कर्णाने आवाज दिला, यमराजा पळत आला. जी भूक लागली रे. यमानं सांगितलं तुला इथं खायला नाही गड्या. म्हणला कमाल आहे, म्हणला तुझी खायला नाही म्हणजे भूक लागली मला खायला नाही. तो दानच केलं नाही म्हणला. पागल झालास की काय यमराजा? जाय तू मृत्यू लोकात. दान सूर म्हणलं तर कर्ण म्हणतात लोक, मी इतकं दान दिले गड्या म्हणला, पण तू पैसा आदला दान दिला, अन्नदान केलं नाहीस. पण कर्णाने एक काम चांगलं केलं होतं. कोणी जर त्याच्या घरी जेवायला मागितलं तर त्यानं सांगायचं आपल्या घरी जेवायला नाही, त्या धर्मराजाच्या घरी असते, तिकडं जाय म्हणायचं. तिकडं या बोटानं तिकडं दाखवायचा, तिकडं घर आहे त्याचं. तू बोटानं दाखिले माणसं जेव घातलेच नाहीच, पण बोटानं दाखिले तू तोंडामध्ये बोट घाली जाय म्हणले, महिन्याला एकदा अमृत येते, महिन्याला एकदा. म्हणजे कर्ण तोंडात बोट घातला की अमृत येते. नुसतं जेवायला तिकडं आहे म्हणल्यावर इतकं पुण्य लागते. आता जेव घातल्यावर किती लागते मला माहित नाही. म्हणून महिन्याला तिथं पितराला एकदा भूक लागते. न जाणं आपलं अन्नदान कमी जास्त घडलं असेल तर मग महिन्याला ज्या दिवशी आपले बाबा गेलेत ना साहेबराव, ज्या दिवशी आपले बाबा गेलेत ना त्या तिथीला 1 पाहुणा त्या महिन्याला जेव घाली जा. त्याला आपण गोत्या म्हणतो. 1 जेव घाली जा, बाबाचा फोटो मांडी जा, त्याचं दर्शन घे जा. जमलं देवबापाला बोली जा, नाही जमलं तर काही हरकत नाही, आता जमलं तितकं करी जा. आणि मग 1 गोत्या ते 12 महिने जेव घालायचा. मग त्या दिवशी जर कमी जास्त तिथं पडलं असेल तर इथं गोत्याला जेव घातल्याचं पुण्य ते अन्नदान पावन होतं. आणि तिथं आपल्या बाबाला महिन्याला एकदा भूक लागते, तिथं जेवायला मिळतं. आतापासून लक्षात ठेवा, इथून गेलेल्या तिथीला, तारखेला नाही, तारखेनं घातलं तर मातीत गेलं. कारण का आपल्या धर्माला तिथीला संबंध आहे. म्हणून गेलेल्या तिथीला 1 अतिथी जेव घालायचा. अजून एक उदाहरण सांगितलं. देवबाबा मी एकादशी वाचलं त्याला जर आपण ज्याला काय म्हणतात तुमच्या इकडं मिळविलं म्हणतात ना त्याला, बरोबर आहे ना? मग जर करता आपल्याला आता पुढचं कार्य करायचंय, लक्ष्म्या मांडायच्यात, कोणाला काय मांडायचे, कोणाला काही अडचण आहे, ते म्हणले फलाण्याला मिळविल्याशिवाय मांडता येत नाही. मग तिथं वाचले की ज्याला मासिक श्राद्ध करतात, म्हणजे महिन्याला एकदा आपल्या पित्राला जेव घालतात, मग त्याला बाकीच्या गोष्टी जर शुभ कार्य करायचं असेल आणि जरी करता आपण ह्या गोष्टी केल्या नसतील, समजा तुमच्या भाषेत सांगणं म्हणजे मिळलं नसेल, पण महिन्याला जर तिथं आपल्या बाबाला किंवा आईला जेव घालीत असतील तर त्याला ते कार्य करायला काही अधिकार आहे, त्याला काही दोष नाही, असं शास्त्र सांगितलं. इतकं शास्त्र सांगितलं. म्हणून मला बऱ्याच जणांचे फोन आले होते, महाराज लक्ष्म्या मांडावं की नाही. मी म्हणलो तू महिन्याला तुझ्या वडिलाला जेव घालता म्हणे, हो, आता काय हरकत नाही म्हणलं. म्हणून त्या दिवशी त्या गोष्टी घडत असतात. म्हणून महिन्याला एकदा 12 महिने जसा एवढा तुम्ही खर्च केलाय तसं महिन्याला एकदा दोन्ही भावाने एका जागी बसून ते फोटो मांडून सगळ्यांना पूजा करून आणि त्या दिवशी महिन्याला एकदा 1 असणारा आपल्या घरी पाहुणा 1 जेव घाली जा, त्याचं पुण्य त्याला लागतं. म्हणून ते लोकातून निघून गेले. माहिती तुम्हाला खरं सांगू का, वडील गेले आहेत दुःख जीवनामध्ये दुसरं कोणतं नाही. मुलाला दुःख आहे याच्यात नवल नाही, त्याच्यापुरता मुलीला फार दुःख आहे. माहेरच संपलं बाईचं. बाप जग निघून गेला ना, बाईची माहेराची सत्ता संपली. तिला म्हणाव बाई गेली नाहीस, तिचे डोळे पाण्याने भरून येते. महाराज जात होती म्हणली, पण बाबाच नाहीत ना तिथं, कर्म नो बाबा कर्म. अधिकार निघून जातो बाय, बापासारखा अधिकार नाही. बाप असल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य आहे. ज्या मुलीचा बाप माहेरामध्ये जिवंत आहे, जिचं माहेर श्रीमंत आहे, जिचा बाप माहेरामध्ये जिवंत आहे, तिची माहेरात सत्ता चालते. मालकानं काही शिव्या दिल्या, सासू काही बोलली तर तिला आधार असते, थांबा माझ्या भावाला सांगते. आणि ज्या दिवशी बापच निघून गेला त्या दिवशी कोणाला सांगावं. आमची रुक्मिणताई आणि महाराज बेबीताई आज यांना मोठं दुःख आहे. त्यांचे वडील या लोकातून निघून गेले. शपथ सांगतो, बाप गेल्याचं दुःख ज्या दिवशी वडील जातील त्या दिवशी लक्षात येईल.
म्हणजे बाबा होते ना, तर रात्री 1, 1:30, 2, 2:30 वाजता कधी येऊ द्या, म्हणजे बाबा जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत 11:30 वाजता राईट फोन यायचा रात्री, झालं का कीर्तन, झालं बाबा, दम नाहीये, गडबड करू नको, दे ड्रायव्हर जवळ. आणि मी रात्री 2, 2:30 वाजता कधी येऊ द्या, मला दाराला कधीच आवाज द्यावा लागला नाही. बाबा खुर्ची टाकूनच बसलेले असायचे, गाडी वाजली की दार काढायचे. म्हणजे बाबा झोपले नाहीत. नाही रे, ज्याचं लेकरू रात्री इत्री फिरते त्या बापाला झोप येते का व्यवस्थित, त्याला बाप म्हणतात. माय त्याला काही होत नसलं तरी काळजी करता अंतःकरणात त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव बाप आहे. आज या 4 जणांचे असणारे वडील निघून गेलेले आहेत. आता ते उपजल्या पिंडा मरण सांगा ते त्याला जावं लागतं. म्हणून त्याला तुम्हाला दुःखातून भगवंतानी सावरो, त्याच्या आत्म्याला असणारी पूर्ण शांती मिळो. वास्तविक पाहता महाराज सिस्टीम पण गोड आहे, त्यांना पण धन्यवाद देतो. आमचे वाजवणारे असणारे आपल्याच असणारं परिसरातलं आमच्या रत्न आहे महाराज, खरंच असणारं सुंदर वाजवतात. ज्याने आपल्या गावाचं नावच असणारं लौकिक करून टाकलं महाराज, ते आमचे ईश्वरी भाऊ, त्यांना पण धन्यवाद. संतोष महाराज, माऊली महाराज, आपले पारवेकर बाबा, मामा तुम्हालाही पण धन्यवाद. भजनी मंडळीला आमचे असणारे ज्याला काय म्हणतात ते यूट्यूब चॅनल प्रसारण करणं सगळीकडं, तुम्हाला पण धन्यवाद. उशिरा का होईना गडबडीनं आलात. मला 2-4 दिवसापासून आडगावचे फोन चालू आहेत प्रत्येक जणाचं, आता नाव घेत नाही, एखाद्याचं विसरलं तर महाराज येणार की, तुम्ही येणार की, मग कुठे येणार कुठे येणार, म्हणून दीपक महाराजाला बळच बोलून घेतलं. ते काय मनानं आले नाही, पण फोन करून पण आले. चला, त्याला पण धन्यवाद. देवबापा पण या ठिकाणी आलेले, त्याला पण धन्यवाद. येणेकरी बाबा तुम्हाला पण धन्यवाद. म्हणून सर्वांनी त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना भगवंताजवळ करू. आणि आता सगळा स्वयंपाक झालेला आहे. बाकीच्या अन्नामध्ये काय काय फरक आहे, पण आजचं अन्नदान म्हणजे नामचिंतनातलं अन्नदान आहे. म्हणजे काही गोष्टी खात जावं, काही गोष्टी खात जाऊ नये. नामचिंतनामध्ये पवित्र ते अन्न. आणि महाराज म्हणले हो, हरिचिंतनी भोजन, देवाचं चिंतन केलेलं अन्न पवित्र होत असते. म्हणून ह्या अन्नाला दोष नसते. आणि पुन्हा 13व्या दिवसाचं काल होऊन गेले, उदक शांती होऊन गेली, त्याचं सगळं संपले. आता हे आनंदाचं जेवण आहे, त्याला गोड जेवण म्हणते. म्हणजे त्यांचा शेवट आता गोड झाला, म्हणून ते गोड जेवणाचं अन्न आहे. ज्याला जमते त्यानं प्रसाद घेतल्याशिवाय कोण पण जाऊ नये. म्हणून मेघराजा सुद्धा चक्कर मारून गेला, कोण कोण आलं तर पाहायला, म्हणजे ते पण गेला. झालेली सेवा याच ठिकाणी भगवंताच्या चरणी समर्पित करतोय आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर तुका मने वाने, 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 तुका मने वाने,
वरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा भेटे रघुमाईच्या वरा
सार्वभौमा शिवा सहस्ररूपा चक्रधरा विश्वंभरा करुणाकरा सहस्रपदा सहस्रकरा क्षीरसागरा शेषे कमलनयना कमलापती धरिच्या कृती वामनमूर्ती ते आगाये सगुणा निर्गुणा नित्या जगदेवना वसुदेव देवकी नंदना बालकृष्ण तुकाला लोटांगणी हित करीत से विनवनी सकल देवादी देव आनंद महानुभवा पुंडलीक वरदान पंढरीचा वार करे पंढरीचा वार करे पाय पांडुरंगा या सदा श्री तुका म्हणी आता उदारतो ऐका कैलासवासी गोविंद ऐका मला काही जास्त बोलाय ना तरी बोलतो श्री हरिभक्त परायण दीपक गुरु भागवताचार्य आपलं पांगरेकर श्री हरिभक्त परायण भक्त भागवताचार्य त्यांनी चांगल्या व्यवस्थित आता अभंग फिरव म्हणणार नाही चांगलं आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल आमचा आडगाव तांडा आणि समस्त आडगाव नगरी त्यांचं करावं तेवढं कौतुक आहे आमच्या इथून त्यांच्या हाताने कमीत एकाही महाराजांनी आतापर्यंत एकही माणूस घडलेला नाही 200 माणूस आमच्या इथं माळकरी झालेला आहे तरी महाराजाची आमच्या गावावर आणि आडगाव तंड्यावर भरपूर कृपा केलेली आहे आणि कृपा झालेली आहे तरी धन्यवाद ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम कुंडलीकर श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय। हॅलो तसेच सर्व पाहुणे मंडळी गुंजन मंडळी म्हणजे भजनी मंडळी सर्वांनी भोजन केले